नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले होते, ज्या लाडक्या बहिणी चिंतित होत्या, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मार्फत हा शासन निर्णय आज काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्च व एप्रिल महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, त्या महिलांना एकत्रित 3,000 रुपये वितरण म्हणजे मिळणार आहेत. तर तो शासन निर्णय काय, तो शासन निर्णय आपण पहिले बघूयात. तर बघू शकताय ते शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक 20 मे 2026 करिता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी वितरण करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता रुपये 365.2550 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता 365.250 कोटी असा म्हणजे बघू शकता इथे दोन्ही महिन्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मार्च 2026 आणि एप्रिल 2026 या दोन्हीचा निधी एकत्रितरित्या 730.5100 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरून वितरित करण्यात आलेला आहे. सदर निधी खर्च करता नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीने उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार या 5 वर्षात निधी खर्च होईल अशी दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल हा सादर करावा. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाल व विकास विभागाने प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी. याच्यात तारीख पण देण्यात आलेली आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर तुमच्यासाठी ही गोष्ट चांगली आहे की मार्च 2026 आणि एप्रिल 2026 चा निधी हा आलेला आहे. लवकरच या 2 ते 3 दिवसात तुमच्या बँक खात्यात ज्या उर्वरित महिला राहिल्या होत्या त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलशी जोडले राहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.